नमस्ते मित्रांनो. खव्याचे गुलाबजाम म्हटलं की करायच्या आधीच टेन्शन येतं की हे गुलाबजाम बरोबर बनतील का, बिघडणार तर नाहीत. तर आज आपण त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी बघणार आहोत की जेणेकरून तुमचे गुलाबजाम एकदम परफेक्टच बनतील, एकदम सॉफ्ट आणि तोंडात घालताच विरघळतील असे हे गुलाबजाम आपण आज बघणार आहे. तर बघू शकाल किती सॉफ्ट आणि ज्युसी असे हे गुलाबजाम बनलेले आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे करायला एकदम सोपे आहेत, एकदम फटाफट बनतात. तुम्ही जर पहिल्यांदाही बनवत असाल तर हे गुलाबजाम बिलकुल बिघडणार नाहीत, एकदम परफेक्ट बनतील. तर मी हे कट करूनही दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट आणि एकदम ज्युसी दिसत आहेत आणि त्याचा टेस्टही खूप सुंदर आहे. तर चला तर आपण बनवूया. तर त्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे. खव्याच्या ऐवजी तुम्ही मावाही घेऊ शकता, पण आज मी तुम्हाला खव्यापासून गुलाबजाम बनवायचं दाखवणार आहे. बस खवा घेताना आपण हे लक्ष द्यावं की खवा हा फ्रेशच हवा, एकदम ताजा खवा हवा. खवा असा आपण हाताने छान मळून घ्यायचा आहे जोर लावून. अर्धा किलो खवा असेल तर आपल्याला 1 वाटीसारखा मैदा घालायचा आहे त्याच्यामध्ये. 1 वाटी म्हणजे अंदाजे 100 ग्रामसारखा मैदा आहे हा. पण मैदा घालताना आपण पूर्ण एकदम 1 वाटी पूर्ण घालायचा नाही, थोडा थोडा करून आपल्याला ह्याच्यामध्ये मैदा ॲड करायचा आहे. थोडा थोडा करून मैदा घातल्यामुळे ह्याचं टेक्स्चरही खूप छान होतं, गुलाबजाम फुलतात पण खूप छान. त्यामुळं आपण हा मैदा थोडा थोडा करतच मिक्स करायचा आहे. अशा पद्धतीनं आपण छान असा हा मळून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये दूध वगैरे काही घालायचं नाही आहे, बस ह्या खव्यामध्येच आपल्याला हा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे. अजून थोडासा मैदा वाचलेला आहे, 1/4 वाटीसारखा मैदा वाचलेला आहे, तोही मी ह्याच्यात मिक्स करणार आहे. पण पहिले आपण थोडासा पाक करून घेऊया. पाकासाठी मी अर्धा किलो खवा आहे तर अर्धा किलो साखर घेतलेली आहे. अर्धा किलो साखरेला साखर बुडेस तोपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे. खूप जास्तही नाही, नाही तर खूप कमीही नाही. बस आपल्याला साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी आणि घालणार आहे. हे बघा, इतकं पाणी मी घातलेलं आहे, साखर बुडेल इतपत पाणी घातलेलं आहे. आता हे आपण गॅसवर ठेवून उकळायला ठेवायचं आहे. आपल्याला पाक नाही बनवायचा आहे, 1 तारी 2 तारी नाही, बस आपल्याला साखर विरघळायला हवी आणि त्याच्यानंतर एक उकळी छान अशी आली पाहिजे, तोपर्यंत आपण हे गॅसवर ठेवायचं आहे. इकडे मी उरलेला मैदाही घालून आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. हा बरोबर पूर्ण 1 वाटी मैदा मी ह्याच्यात मिक्स केलेला आहे. असं छान मळून घेतलं की एकसारखं हा आपला पीठ तयार होतं. एकदम सॉफ्ट आणि क्रीमी असं हे पीठ दिसतं. हे आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता ह्याला आपण 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवून देऊया झाकून. तोपर्यंत आपल्या पाकालाही उकळी आलेली आहे. बघा, ह्याच्यात आपण तार बिलकुल पण येत नाही आहे, बस थोडंसं चिकटपणा आलेला आहे. आता मी हे गॅस बंद करून देते. 10 मिनटं झालेले आहेत. आता हे आपण एकदा छान मळून घ्यायचं परत एकदा. आणि आता हे जे एकसारखे गोळे बनवायचे आहेत आपल्याला. एकसारखे गोळे बनवण्यासाठी मी हे जे अंदाजे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहे.
की गोळे बनवताना आपल्याला बिलकुल टाईम नाही लागणार, फटाफट गोळे बनवून तयार होतील. तर त्यासाठी मी असे तुकडे सर्व खव्याचे करून घेतलेले आहेत. आता आपण हे जे गोळे बनवूया. असे गोळे बनवताना आपण हे दोन्ही हातावर असे प्रेस करून असे हे जे गोळे बनवायचे आहेत. बघा असा गुळगुळीत एकदम गोळा बनलेला आहे. बिलकुलच ह्याला क्रॅक्स वगैरे नाही आले पाहिजे. एकदम एकसारखा गोळा बनला पाहिजे. असा हाताने दाबून त्याचा गोळा बनवला तर हे तेलात फुटतही नाहीत आणि खूप छान बनतात. अशा तऱ्हेने मी सर्वच गोळे बनवून घेईन. हे मी सर्वच गोळे बनवून झालेले आहेत. एकदम एकसारखं स्मूथ असा हा गोळा बनलेला आहे. इकडे इलायची पावडर थोडीशी टेस्टसाठी आपण पाकात घालायची आहे. 1/4 टीस्पून सारखी इलायची पावडर मी पाकात घातलेली आहे. त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो गुलाबजामुनला. इकडे तेलही गरम झालेलं आहे. आपण तेल किंवा तूप काहीही यूज करू शकतो. बस मीडियम गॅसवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. खूप मोठ्या गॅसवर आपल्याला हे गुलाबजाम तळायचे नाहीत, नाहीतर वरून काळे होतील आणि आतनं कच्चे राहतील. म्हणून आपल्याला हे मीडियम गॅसवरच हे गुलाबजाम तळायचे आहेत. खूप जोरात आपल्याला हे हलवायचे नाहीत. गुलाबजाम खूप सॉफ्ट असतात, त्यामुळे हलक्या हाताने हे तळून घ्यायचे आहेत. आता हे आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत. आता हे पूर्ण नितळून आपल्याला हे पाकात टाकायचे आहेत. आता हे मी पाकात टाकलेले आहेत. पाक पण एकदम थंड नसावा, कोमट असावा. त्यामुळं पाक मुरायलाही मदत होते आणि पटकन पाक मुरला जातो. त्यामुळं कोमटच असावा पाक. एक 10 मिनिटात हे छान मुरतील. तोपर्यंत आपण दुसरा बॅच हे करायचा, तळायचा. ह्या मेजरमेंटनं तुम्ही गुलाबजाम कराल तर बिलकुल पण फुटणार नाहीत, छान तळून होतील. अशा तऱ्हेने मी सर्वच गुलाबजाम तळून झालेले आहेत आणि खूपच सॉफ्ट आणि सुंदर असे हे गुलाबजाम झालेले आहेत. तुम्ही खरंच एकदा करून बघा, खूपच सुंदर लागतात.